व्यवसाय हा तुम्ही फक्त उपस्थित असल्यावर चालत असेल तर तो व्यवसाय नाही आहे, ती तुमच्या नावाची नोकरी आहे. खरा उद्योग तोच जो तुमच्या अनुपस्थितीत सुद्धा नुसता चालत नाही तर कंटिन्यू वाढत राहतोय. अनेक उद्योजकांना वाटतंय की दिवसभर धावपळ करणं म्हणजे व्यवसाय वाढवणं, परंतु तुम्हाला रोज सतत फोन येत असतील, कर्मचारी प्रत्येक निर्णय तुम्हालाच घ्यायला लागत असेल, डे टू डे ऑपरेशन मध्ये तुम्ही बिझी असाल, तर तुम्ही मालक नाही आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचे कर्मचारी आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही तिथं उपस्थित राहून एक गड्याचा पगार फक्त वाचवत असता, तर तुमच्या लिडरशिपची व्हॅल्यू तेवढीच आहे का? व्यवसायाची खरी परीक्षा तुम्ही ऑफिसमध्ये असताना नाही तर तुम्ही नसताना होत असत्या. जर तुम्ही 3 दिवस बाहेर गेला, 8 दिवस गेला, तर तुम्ही व्यवसाय थांबला. असा जर व्यवसाय असेल तर ते नुसताच धावपळ आहे, लक्षात घ्या. खरं तर जबाबदाऱ्या सोपवणं महत्वाचं आहे. प्रत्येक विभागाचं डॅशबोर्ड असणं महत्वाचं आहे. रोज किमान 1 तास फक्त प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. कारण विक्री आजचा नफा देत्या, पण प्लॅनिंग पुढची 10 वर्ष घडवते. जो उद्योजक फक्त आजच्या कामात अडकतोय तो उद्याचा उद्योग गमावतोय. लक्षात ठेवा, उद्योग चालवणारे हात नसतात, उद्योग चालवणारी सिस्टीम असत्या. आणि ज्या दिवशी तुमचा व्यवसाय तुमच्याशिवाय चालू शकेल त्या दिवशी समजा तुम्ही नोकरीतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने उद्योजक झालेला आहात. काम करून पैसे कमवणं ही सुरुवात आहे. सुरुवातीच्या स्टेजला ठीक आहे तुम्ही उपस्थित राहता, परंतु तुम्हाला थोड्या कालांतरानं सिस्टम उभं करणं गरजेचं आहे. अशी सिस्टम उभं करणं की पैसा तुमच्या अनुपस्थितीत सुद्धा निर्माण होत राहील. ह्याच खऱ्या उद्योजकाची ओळख आहे आणि त्यालाच खरं उद्योजक म्हणतात. नाहीतर तुम्हाला नोकरी करायची नाही म्हणून तुम्ही एक व्यवसाय काढला आणि तिथं तुम्ही स्वतःलाच कामाला ठेवला तर तो उद्योग नाही आहे, तुम्ही स्वतःसाठी निर्माण केलेली नोकरी आहे. म्हणून प्रत्येक उद्योजकांना ठराविक कालावधीनंतर या सगळ्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे, अपडेट आणि अपग्रेड करणं गरजेचं आहे. आणि हे कसं करायचं हे जर तुम्हाला कळत नसेल, व्यवसायात काय नेमकं बदल करायला पाहिजे ते करून सिस्टम लावून तुम्ही स्वतः फ्री व्हा आणि जीवनाचा आनंद घ्या.